तर नमस्कार मंडळी, आज असा नवरात्रीचा 7वा दिवस. गेली 6 दिवस मी तुमका 6 देवीची दर्शनं दिलं. आज 7वा दिवस अति महत्त्वाचं. याचं कारण असा की आज मी चाललोय माझ्या सासरवाडीच्या देवी म्हणजे स्वारी खुश आहे बघा. आज कोळम गावात असलेली श्री आई कुलस्वामिनी महादेवी हिच्या दर्शनाला आम्ही चाललो. जी लाडवाडीत असा कोळम म्हणजे कोळम पुलाच्या पुढे जरा आतमध्ये जी लाडवाडी आहे त्या लाडवाडीत असा आणि थंय चाललो आम्ही. तुम्ही पण चला, आज घ्यावा देवी महादेवीचं दर्शन. आम्ही आमच्या घराकडनं निघालो. आता कोळमला जाऊ दोन प्रकारे रस्तो. एक म्हणजे मालवण बाजारपेठ वगैरे करून बोर्डिंग ग्राउंडवरून हॉटेल साहेबाच्याकडून सरळ कोळमला जाऊ शकता. आणि दुसरा रस्तो हा तो म्हणजे बरडावरून राईट मारून बस स्टँडच्या पुढे देऊळवाड्यातून सागरी मार्गाने लेफ्ट मारलं की आपण कोळम पुलाच्या थंय जातलो. आणि कोळम पुलाच्या थंयसून राईट मारलं की कोळम पूल पास झाल्यानंतरच लगेच एक शॉर्टकट गल्ली आहे. त्या गल्लीतून आतमध्ये मंदिर आहे. दाखवते तुमका. चला आम्ही लो भरडासून राईट मारतलो. लेफ्ट मारून पण जाऊ शकतो बाजारातून. तर आता राईट मारून आम्ही बस स्टँडवरून पुढे सागरी मार्गान कोळंबा. ह्या राईट साईडला मालवणचा बस स्टँड. इथून आपण जातो सरळ पुढे ह्या बस स्टँड आहे बघा. आता मी चाललो सरळ. हां हे बघा, ह्यो आता मालवणचो भारत पेट्रोल पंप हा. जरा पुढे गेलात की लेफ्ट आहे सागरी मार्ग. हे बघा, ह्यो सागरी मार्ग सरळ गेलो कसाल कुडाळ आणि ह्यो कोळम आहे. ह्या सरळ रस्त्याने जायचा एकदम खव्याकडे. लेफ्ट नाही राईट नाही, जय डेड एंड होती रोड. थंयसून राईट घ्यायचो. लेफ्ट घेतलात तर परत मालला जातालाच. राईट घेतलास की आचरा रोड कोळम. आणि कोळम पूल पास केलात की लगेचच राईट दाखवतो तुमका. चला आता आम्ही गेलो बरोबर सागरी मार्गावर मधोमध. थंयसून राईट गेलो गणपती आडारी आणि लेफ्ट गेलो देवताळा. आणि 2 दिवसाच्या पावसानंतर आज पावसानं खरोखर विश्रांती घेतल्या ना. आणि आज जरा सुक्यापणे जाऊन गावता. आणि वातावरण पण मस्त आहे, एकदम मजा येईल. तर आता आम्ही बरोबर सागरी मार्गाच्या शेवटच्या एंडला येलो म्हणजे कोळंबाच्या. थंयसून लेफ्ट मारून गेलास की परत दुर्वाडा मेळा करून मालवण जातालास. आणि राईट मारलास की आचरा रोड हा, आचरा देवगड. आणि हा कोळमचा पूल. त्या पूल पास केलास की लगेचच लाडवाडी हा आपल्या थंयसर जाऊचा. हा कोळमचा पूल. त्या आडारी कोळम पूल पास केलं. आता पास केल्यानंतर हो सर मंगल कार्यालय, समर्थ मंगल कार्यालय कोळम, याच्या समोरच रोड गेलो. बघा ही छोटू कारण गेल्या पाण्यात आज जाऊ आहे. छोटी पानं ना हिला सांभाळून यावा 2 व्हीलर घेऊन वगैरे, नाहीतर गाडी बाहेर लावून चलत जाऊ खाया. अशी छोटी गल्ली आहे. छोट्या गल्लीत हा देव होया. ह्या मंदिर ही देवी महादेवी. नमस्कार काका. बरे ना. तर आम्ही आता येलो
कुलस्वामिनी श्रीदेवी महादेवीच्या तर आमची सौभाग्यवती देवीची पूजा करताना ओटी भरून घेणं. महादेवीचं दर्शन ज्यांका येऊ शक्य नव्हता त्यांच्याने दर्शन घ्यावा आणि कधी इलास तर नक्की यावा. कोळंबमध्ये लाडवाडीत आई महादेवीचा मंदिर असा. तर मंडळी, श्री कुलस्वामिनी आई महादेवीची जी स्थापना ती 8 मे 2003 केलेली आहे या लाडवाडीत कोळंबमध्ये आणि त्याची आता पुन्हा प्रतिष्ठापना केलेली आहे ती 26 एप्रिल 2024 आई महादेवीची पुन्हा स्थापना केलेली आहे. त्यावेळी मंदिराचा वगैरे बांधकाम ह्या करून सुसज्ज अशी मूर्ती बसवलेली आहे आईची. आणि दरवर्षी मेमध्ये सत्यनारायणाची पूजा वगैरे आणि देवीचा कार्यक्रम होता. तर मंडळी, ज्यावेळी आमचा लग्न झाला त्यावेळी म्हणजे हा जो मंदिर होता हा खूप छोटा होता आणि आता ह्या 2 वर्षात 2-4 वर्षात त्यांच्यानी संपूर्ण लाड कुटुंबान ह्या मंदिराचं पुनर्स्थापना केलेली आहे. व्यवस्थित केलेलं आणि एकदम भरगच्च असा मंडप वगैरे असा म्हणजे हे बसान कार्यक्रम वगैरे काय असतील मंदिरात होम हवन ते व्यवस्थितरित्या करू शकतो. आणि संपूर्णपणे लाड कुटुंब ही लाडवाडीचा पूर्ण त्या लाडवाडीतली सगळी पूर्ण एकत्र कुटुंब ह्या देवीची सेवा करतात आणि देवीची भक्तिभाव पूजा करतात आणि कार्यक्रम पण विधिवत चालू असतात दर महिन्या वगैरे छोटे छोटे. तर तुम्ही कधी इलास तर नक्की यावा. ज्यांची कुलस्वामिनी असतात आणि कोणाला माहीत नसतात की महादेवी खय असतात तर मालवणमध्ये कोळंबमध्ये लाडवाडीत महादेवीचा मंदिर असा यावा आणि नक्की दर्शन घ्यावा. मी का म्हणते जान्हवी, तुझा बालपण हय गेला. कितवीपर्यंत वय होतं? 7वीपर्यंत. ह्या मागचाच घर ना तुमचा? सफेद दिसतात तुमचा ना घर. तर म्हणजे अशी एखादी तुझी आठवण ऐसरली मंदिरातली वगैरे असे? तेव्हा असं ह्या मंदिर नव्हता, छोटीशी एक गुमटी होती. आम्ही त्या बाजू कसे ना घर खेळू असा बांधून सगळे वाड्यातली मुली जास्त मुलं भरपूर होती वाड्यात. आता पूर्ण सगळं शांतता, कोणाची काय कोणाक जाग नाही. तेव्हा आम्ही खूप सगळेजण लहान लहान खूप जण होतो. खूप मजा केली. खूप आठवणी आहेत हय लहानपणीचे भरपूर. तेव्हा तू खूप लहान होता म्हणजे खेळत. तेव्हा तू मोठा काय झालं? अजून लहानच आहे मी म्हणून सांभाळते मंडळी. काय बोला आता तुमका? श्री कुलस्वामिनी आई महादेवी कोळंब लाडवाडी. बघा मंडळी, व्यवस्थित दर्शन घ्यावा. सुंदर, मन प्रसन्न वाटलं आणि ही शांतता मस्त वाटतं. आणि मंडळी, ही मूर्ती हल्लीच प्रतिष्ठापना केलेली आहे ना 24मध्ये. 2024मध्येच पुनःप्रतिष्ठापना केलेली आहे देवीची मूर्तीची. आणि बाजूक ह्यो आकार म्हणजे घरचो आकार म्हणजे जे लाडवाडीत जे लाड राहतात ना त्यांच्या घरचो आकार आहे बाजूकच मंदिरात असा ह्या पूर्ण देवस्थान महादेवीचा. तुम्ही कधी येला तर नक्की यावा आणि दर्शन घ्यावा देवीचा. तर मंडळी, आज नवरात्रीचो 7वा दिवस, 7वी माळ
आणि सलग 6 दिवस मी तुमका 6 देवींची दर्शना दिलंय आणि आजचा 7व्या दिवशीचा महादेवीचं दर्शन तुमका मी देतोय. तर मंडळी माझो एक ह्या होतो की 9 दिवस 9 देवींची दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतलो. आम्ही स्वतः पण करतलो आणि तुमच्यापर्यंत पण घेऊन येतलो. सलग 6 देवींची दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोच केलं आणि आजचा 7व्या महादेवीचं दर्शन तुमच्यापर्यंत इला. अजून 2 दिवस राहिलेत. अजून 2 देवींची दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतलोच. जर तुमका ही व्हिडिओ आवडले असत तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनल कोण नवीन असत तर सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुमच्या आजूबाजू काही देवी असत आणि काही जागृत देवस्थान असत तर कमेंटमध्ये नक्की सांगा, लोकेशन टाका, ॲड्रेस टाका. मी थंय येऊन व्हिडिओ करूचो एकदा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद.